मागच्या व्हिडिओमध्ये एक टॉपिक डिस्कस केला होता, डायबिटीज इन्सिपिडस. त्याचे आपण सेंट्रल कॉजेस बघितलेले आणि नेफ्रोजेनिक कॉजेस पण बघितलेले. तर मला एक सांगितलं होतं, नेफ्रोजेनिक कॉजेसमध्ये लिथियम टॉक्सिसिटी पण असते. लिथियम आपण यूज करतो बायपोलर डिसऑर्डरमध्ये, आणि ह्याच्या मॅनेजमेंटमध्ये अॅमिलोराइड नावाचा ड्रग यूज करतो. तर हे आपण डिस्कस केलं. ह्याच्यात नीट पीजीमध्ये एक क्वेश्चन आला तर तो क्वेश्चन बघू तर, आणि त्याच्यावरून आपण समजून घेऊ की हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे. समजा तर क्वेश्चन काय होता, एकच मिनिट. हाँ 35-year-old woman है diagnosed with bipolar disorder is under treatment with lithium for the past 2 months. ओके, बायपोलर डिसऑर्डरच्या मॅनेजमेंटमध्ये आपण यूज करतो लिथियम. शी नाऊ प्रेझेंट्स विथ एक्सेसिव्ह थ्रस्ट अँड फ्रिक्वेंट युरिनेशन अँड डायग्नोसिस ऑफ नेफ्रोजेनिक डायबिटीज इन्सिपिडस वॉज मेड. आपण बघितलं अँटीडायरेटिक हार्मोन बरोबर काम करू शकत नाही, त्यामुळे युरिनमधून पाणी वापस घेतलं जाणार नाही, त्यामुळे ते युरिनमधून जास्त जाणार, त्यामुळे युरिन पण जास्त येणार, तहान पण जास्त लागणार. द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ डेस्मोप्रेशन डिझिजन इन्क्रीज द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ द युरिन. डेस्मोप्रेशन कामच करणार आहे ना. डेस्मोप्रेशन कुठं काम करतं तुमचं, सेंट्रल डायबिटीज इन्सिपिडस. तर किडनीमध्ये प्रॉब्लेम असेल तर नाही करणार ते. विच इज द मोस्ट अप्रोप्रिएट ट्रीटमेंट इन दिस केस. तर खाली ऑप्शनमध्ये अॅमिलोराइड होतं. तर आपल्याला माहिती आहे हे नेफ्रोजेनिक डायबिटीज इन्सिपिडस लिथियम इंड्यूस आहे, आणि लिथियम इंड्यूस डायबिटीज इन्सिपिडसमध्ये आपण अॅमिलोराइड नावाचा ड्रग यूज करतो. अजून काय काय लक्षात ठेवू शकतो आपण, लिथियमचे हे बघा, लिथियम तुम्ही ह्यावर बघू शकता, लिथियम ते हेच करते, डायबिटीज इन्सिपिडसच करते. पण अजून काय करू शकतं ते, तुमचं ट्रेमर्स कॉज करू शकतो, हायपोथायरॉइडिझम कॉज करू शकतं, सीएनएस टॉक्सिसिटी पण कॉज करू शकते, जसं की गिडीनेस अटॅक्सिया वगैरे होऊ शकतं. लक्षात राहू द्या. डायबिटीज इन्सिपिडस इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्यात पण लिथियम कुठे यूज करतो, बायपोलर डिसऑर्डरमध्ये. पण टॉक्सिसिटी झाली तर डायबिटीज इन्सिपिडस होऊ शकतो. त्याच्या मॅनेजमेंटमध्ये आपण अॅमिलोइड नावाचं ड्रग यूज करतो.